की मी ज्या भागातून येतो जालन्यासारख्या भागातून, त्या भागामध्ये भूमी अभिलेख, आपण त्याला TRR म्हणू की SLR म्हणू, या भागामध्ये अत्यंत काळजीने लक्ष घालण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. मी त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना मला शेकडो लोक रोज भेटतात आणि त्यातले काही लोक असे भेटतात की त्यांनी जमीन घेतली, त्यांनी प्लॉट घेतला आणि प्लॉट घेतला की ते काही लोक नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतात, धंद्या पाण्याच्या निमित्ताने बाहेर असतात, वर्ष 2 वर्ष त्या प्लॉटकडे लक्ष देत नाहीत. पण आमचं भूमिलेख अभिलेख कार्यालय जालन्याचं या पद्धतीनं एकाचा प्लॉट दुसऱ्याच्या नावावर, दुसऱ्याचा प्लॉट तिसऱ्याच्या नावावर, तिसऱ्याचा प्लॉट चौथ्याच्या नावावर, एक टोळी जालना शहरामध्ये भूमिलेख कार्यालयामध्ये निर्माण झाली. हजारो PR कार्ड त्यांनी घरात बसून तयार केले, हजारो PR कार्ड तयार केले. माझ्या माहितीप्रमाणे या वर्षी 2000 PR कार्ड भूमिलेख कार्यालयाने या ठिकाणी रद्द केल्याचं माझ्या ऐकू कानावरती या ठिकाणी आहे. मग हा पुरावा आहे अध्यक्ष महोदय की त्या कार्यालयामध्ये बोगस PR कार्ड तयार होतात. अध्यक्ष महाराज, एखादा सामान्य माणूस, नोकरी पेशावाला माणूस असेल, तो मुलींच्या लग्नासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी असेल, आई वडिलांच्या पुढच्या वैद्यकीय सेवेसाठी असेल, एखादा प्लॉट घेऊन ठेवतो आणि मग मुलीचं लग्न यावेळेस येईल त्यावेळेस तो प्लॉट विकायला जातो, तो प्लॉट दुसऱ्याच्या नावावर होतो. तिथं दुसऱ्याच्या नावाने PR कार्ड तयार केलं अध्यक्ष महोदय. आणि ज्यावेळेस हे बोगस PR कार्ड, खोटं PR कार्ड तयार केलं असतं, सभागृहाची बैठक कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येते. हे बोगस PR कार्ड तयार केलेलं असतं अध्यक्ष महोदय. आणि हे बोगस PR कार्ड गेल्यानंतर त्या माणसाला जेव्हा कळते की आपली जागा तर आपला हा प्लॉट तर इतराच्या नावावर झालेला आहे, तेव्हा तो पोलीसमध्ये फिर्याद द्यायला जातो अध्यक्ष महोदय. त्यावेळेस ज्या व्यक्तीने, ज्या टोळीने ते बोगस PR कार्ड तयार केलेलं असतं, तेही PR कार्ड ते पोलीसमध्ये सादर करतात की आमच्याकडे PR कार्ड आहे. मूळ मालकाकडे PR कार्ड असतं आणि ज्यांनी खोटे दस्तावेज निर्माण केले त्याच्याकडे PR कार्ड असतं. त्यामुळे पोलीस म्हणतात अध्यक्ष महोदय की हा विषय काही आमचा नाही. आता याच्याकडे सुद्धा PR कार्ड आहे आणि त्याच्याकडे सुद्धा PR कार्ड आहे. त्यामुळे तुम्ही न्यायालयामध्ये जा अध्यक्ष महाराज, न्यायालयात जा, हा मार्ग पोलीस सांगतात. अध्यक्ष, माझे सामान्य माणूस, जो नोकरी पेशावाला माणूस आहे, त्याच्यासमोर तडजोड करण्याशिवाय दुसरा पर्याय कोणता उपलब्ध असतो अध्यक्ष महाराज? तो काय भांडू शकत नाही. हे गुंड लोक असतात, हे टोळीवाले लोक असतात, खोटे दस्तावेज तयार करून, खोटे कागदपत्र तयार करून तो प्लॉट आपल्या नावावरती करून घेतात, खोटा PR कार्ड तयार करून घेतात. अध्यक्ष महाराज, आयुष्याची पुंजी त्या माणसाने आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यासाठी, भवितव्यासाठी त्या ठिकाणी लावलेली असते. ती संपूर्ण पुंजी अध्यक्ष महोदय अशा या टोळक्यामुळं किंवा राज्यात निर्माण झालेल्या अशा या बोगस डॉक्युमेंट्स तयार करून अशा पद्धतीनं PR कार्ड कोणाच्या नावावर करणाऱ्या लोकांमुळं निश्चितपणे सामान्य माणूस खूप अडचणीमध्ये या ठिकाणी आलेल्या अध्यक्ष महोदय. तेव्हा मला तुम्हाला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की अशा पद्धतीनं पोलीस असेल, न्यायपालिका असेल, अशी चुकीची डॉक्युमेंट्स गेल्यानंतर तेही पझलमध्ये पडतात. तर माझी विनंती आपल्याला अध्यक्ष महोदय की अशा प्रकरणामध्ये, विशेषतः जालन्याच्या या प्रकरणामध्ये सरकारने विशेषतः लक्ष घालणं अत्यंत गरजेचं यासाठी आहे. माननीय राज्यमंत्री महसूल या ठिकाणी हजर आहे की या संदर्भामध्ये 2,000 PR कार्ड 4 दिवसामध्ये रद्द करतो. बोगस PR कार्ड किती तयार झाले असतील? मूळ मालक आणि दुसरा निर्माण झालेला मालक यामध्ये ज्या तडजोडी अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी होऊ लागला भीतीपोटी, अध्यक्ष महाराज, हा खूप मोठा क्राईम या ठिकाणी आहे. आणि महसूल विभागाने या संपूर्ण क्षेत्रामध्ये, या संपूर्ण बाबीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, मी नाव उल्लेख करू शकेन. PR कार्ड तयार करणारे त्याच ऑफिसचे लोक आहेत, तिथलेच कर्मचारी आहेत.
गावातले काही गुंडसुंड जमा झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे मी महसूल मंत्री महोदय किंवा महसूल मंत्री आणि जे कोणी नोंद घेत असेल त्यांना विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये तातडीने आपण उपाययोजना या ठिकाणी करणं गरजेचं अध्यक्ष महाराज. महसूल विभागाच्या माध्यमातून कोतवालाचा विषय असेल, त्यांच्या मानधनाचा विषय असेल, तोही विषय तातडीनं निश्चितपणे निकाली काढला पाहिजे. ग्रामरोग